छान वाटते. कशी मेहनत केली. ज्या दिवसाचं तू मे बी 10th स्टँडर्डपासून प्रिपरेशन करत होती. 11th स्टँडर्डपासून. पण 10वीत तर सोचलं होतं ना की आपल्याला करायचं आहे म्हणून. नाही 11th स्टार्ट झाल्यावर सोचलं होतं. पहिले नव्हतं सोचलं का? 10th पर्यंत नीटच नव्हतं माहीत. अरे बापरे, एकदम शॉकिंग. म्हणजे आज एवढा चांगला स्कोर आहे पण 10th पर्यंत काही स्वप्न नव्हतं. मग कुठून आलं हे स्वप्न अचानक? ते तुमचा सेमिनार अटेंड केला होता. हो का? बॅच मधला? म्हणजे जेन्युइनली त्याच्यातून आलं स्वप्न? तिथून नीट राहते ते माहीत झालं. तुम्हाला कसं वाटतंय मॅडम आता रिझल्ट आला? रिझल्ट म्हणजे खूप आनंद झाला सर. तुमचं स्वप्न पूर्ण झालंय. पप्पाचं स्वप्न पूर्ण झालं. तुमचं स्वप्न पूर्ण झालं. बिलकुल. मागच्या वर्षी म्हणजे आपली इच्छा होती 19 मार्कांनी गेली. तेच तर मग आता हे स्वप्न तुझं पूर्ण झालंय. तू डॉक्टर 101% बनणार. ठीक आहे. तर नीटचा MBBS 100%. आणि हो 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 मागच्या वर्षी 550 स्कोर आला होताच आपला. तर आता एवढा हो सेमी गव्हर्नमेंट मध्ये बनली. आता गव्हर्नमेंट बनणार आणि पॉसिबल झालं तर एम्स सुद्धा लागेल. ठीक आहे. हो. तर तुझा हा 673 स्कोर आहे. याच्यामध्ये केमिस्ट्रीचा 165. किती? 165 तू काढला एक्झॅक्ट? हां 165. तर तुला आज 180 पैकी 165 स्कोअर करत आहे तू. तर याच्यामध्ये JSMचा तुझ्या या प्रवासात JSMचा काय रोल राहिला सुरुवातीपासून? एकदम जसं आता तू सांगितलं की आता मला तर अगोदर म्हटलं होतं तू पण अजून एकदा मी विचारलं तर काय रोल राहिला तुझ्या या स्कोरिंगमध्ये? JSMचा काय रोल राहिला? खूप सर्वात जास्त रोल होता JSMचा. सर्वात जास्त कसं काय म्हणजे थोडं डिटेलमध्ये आम्हाला सांग. केमिस्ट्री तर पूर्ण JSM मधूनच केली आहे. मागच्या वर्षी मॉक टेस्ट मी इथेच दिलं होतं JSM मध्येच दिलं. 720 मार्क्स. त्याच्यात तुझा किती स्कोर झाला होता टोटल? म्हणजे मागच्या वर्षीचा स्कोर किती आला? 550 आला. आणि केमिस्ट्रीमध्ये किती होतं? 140 होतं. ठीक आहे. आणखी काय मदत झाली समजा JSMची? आणखी तुम्ही मोटिवेट केलं. त्या मोटिवेशनचा खरंच फायदा होतो का? मला तर खूप होते. कारण काय मुलांना असं वाटते की बा तो टाइमपास होते फक्त बा काय ते तुम्ही मोटिवेट करतात. आमचं शिकवणं चाललं जाते. नाही तो टाइम वेस्ट नाही होत, इन्व्हेस्ट होते. चल खूप छान. तर JSMच्या केमिस्ट्रीबद्दल तुला काय म्हणायचं आहे? बेस्ट आहे. याच्यापेक्षा बेस्ट भेटणार नाही. तर जसं आता आपण नीटचा पेपर सॉल्व केला 180 मार्क्सचा पेपर असतो. तर जसं मी वर्षभरात खूप सारे काय म्हणू शकतो ग्रेट कॉन्सेप्ट दिले. तर किती % ग्रेट कॉन्सेप्ट त्याच्यामधनं आले? 100%. आता जवळपास 3 सिली मिस्टेक झाल्या. ते बायो सॉल्व करता टाइम झाला होता कारण की इन्व्हिजिलेटर ते डिस्टर्ब करते आणि त्यांना ऍक्च्युली म्हणजे गरज आहे इन्स्ट्रक्शन बरोबर द्यायची, त्यांना समजवायची जास्त. हो म्हणजे इन्व्हिजिलेटरला जास्त डिस्टर्ब नका करू. ते बहुत डिस्टर्ब करते. तर मला बायो हमेशा 50 मिनिट्स बहुत झाले. तर 1 hour 25 minutes तेव्हा माझं बायो खतम झालं. अरे बापरे. म्हणजे अर्धा ते पाऊण तास जास्त लागला. अर्धा तास समजा. पॅनिक होऊन जाते. केमिस्ट्री लवकर खतम करायची होती म्हणून स्टार्टिंगचे जे 20 क्वेश्चन्स होते तिथे 3 सिली मिस्टेक झाल्या. त्याच्यानंतर माझं झालं होतं ना की अर्धा केमिस्ट्री झाल्या होऊन जाते आता. मग नंतर सिली मिस्टेक नाही झाल्या. नंतरचे करेक्ट आहे. मग किती वेळात तू सॉल्व केला पूर्ण केमिस्ट्री? 35 मिनिट मॅक्स. 35 मिनिट्स. तरी आज 165 स्कोर येतो. तेच अगर माझं जे बरोबर होतं 50 मिनिट्स मध्ये बायो ते झालं असतं तर सिली मिस्टेक नसत्या झाल्या. म्हणजे आज 180 आउट ऑफ 180 असते. पण ठीक आहे आपल्याला 165 पण बरोबर. 210 तर मी पेपर बघितला. 210 त्याच्या पहिले OMR वर रोल नंबर वगैरे ते सब फिल केलं. हो त्याच्यामुळे थोडंसं हे झालं. पण जे आता मी वर्षभर म्हणतो की ये कॉन्सेप्ट है, ये आएगा, या असे होगा, तर हे म्हणजे फक्त बोलण्यासारखं आहे की तू आता एवढा चांगला स्कोर केला. याच्यात किती प्रतिशत सच्चाई आहे किंवा जे मी म्हणतो वर्षभर? 100%. 100%. खरंच येतात का ते कॉन्सेप्ट ॲज इट इज? येतात.
माझे काही जुने स्टुडंट सांगतात की तुमचा आवाज येतो म्हणते तिथे, तर असं काही वाटतं का तुला ते कॉन्सेप्ट ॲज इट इज वगैरे असं काही? तुम्ही शिकवलेलं असं म्हणजे ते आठवते की तुम्ही शिकवलं. म्हणजे तू जे आज तुला केमिस्ट्रीमध्ये 165 एवढा स्कोअर झाला, याचं क्रेडिट नक्कीच तुझं 101% आहे. पण अलॉंग विथ दॅट तुला कोणत्या तरी टीचरची गरज पडते किंवा मदत लागते, तर त्याच्यात तुला कोणाचं मदत झाली? JSM. केमिस्ट्री पूर्ण तुमच्याकडूनच केली आहे. चला, आणि आज तुझा एवढा चांगला स्कोअर आहे 673. इट्स नॉट जोक, ठीक आहे, कारण लोकांना 5-5 वेळा रिपीट करून सुद्धा एवढा चांगला स्कोअर येत नाही. आणि 11th पासून मी पाहिलाय तुला एकदम सिन्सिअर, एकदम फर्स्ट बेंच नाही भेटला तर मागे जर बसली तसा चेहरा असा एकदम टेन्शनमध्ये येऊन जायचं, ठीक आहे. तर एवढं छान तू अचीव केलं, त्याबद्दल खरंच तुझ्यावर खूप प्राऊड वाटतं मला. आणि मम्मीचा सपोर्ट राहिला, पप्पांचा सपोर्ट राहिला, आजोबांचा सपोर्ट राहिला. तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? 2 शब्द अजून हिच्या मेहनतीबद्दल, हिच्या सवयीबद्दल आणि सगळ्या. मेहनत खूप घेतलं, हार्ड वर्किंग खूप केलं सर, तुम्हाला तर माहिती आहे. बिलकुल, आता मी सगळं एकदम